श्री राम श्री राम। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारि वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा। जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। रे दे दे ना श्री राम हो जय राम, राम राम हो जय राम, राम राम हो जय राम। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान्। ग्रन्थं यो रचयं सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारिः सदा। सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासे त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदास। समर्था काची संध्या काचिदंतर्दिशाया, प्रज्ञा दृष्टिरंजन श्रीरपूर्वा वक्त्री वेदान् पातुमेवाजिवक्त्रम्। वागीशाख्या वासुदेवस्य मूर्तिः, प्रणता ज्ञानसन्दोहध्वान्तध्वंसनकर्मठं नमामि तुरगग्रीवं हरिं सारस्वतप्रदम्। पतित पावना
श्री रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली वत्सा लागी धेनु जैसी वत्सा लागी धेनु जैसी वत्सा लागी धेनु जैसी करी करुणा सावली गमाय माझी करी करुणा सावली गमाय माझी करी करुणा सावली गमाय माझी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली मदंत पाहू नको त्वरित ये 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 ये उचलित पाऊली ये उचलित पाऊली ये उचलित पाऊली गमाय माझे रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मजा तनयावरी करी रामदास हो रामदास हो रामदास माहुले रघुपति
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। बोलिए रघुपति राघव राजा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा पतित रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति पतित रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राजा पतित रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राजा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 सीताकांत स्मरण जय जय राम। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की। महारुद्र हनुमान की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सब संतन की जय जय। रघुवीर समर्थ। श्री क्षेत्र सज्जनगडावरती इसवी सन 1674च्या गुरुपौर्णिमेला समर्थ रामदास स्वामी महाराजांनी संत संमेलन घेतल्याचा ऐतिहासिक उल्लेख बखरीमध्ये आहे। आणि या वेळेला समर्थांनी सगळे सज्जन एकत्र जमले म्हणून त्यावेळेला त्या गडाचं नाव
सज्जन गड असं केलं आणि त्याच वर्षी समर्थांनी आपली सगळी धुरा कल्याण स्वामींकडे सुपूर्द केली. जणू काही याचीच आवृत्ती पुन्हा होतीये असं मला वाटतंय. आणि एवढ्या सगळ्या सज्जनांच्या संगतीमध्ये तेव्हा माझी राहिलेली कीर्तन सेवेची वासना आज पूर्ण होतीये असा मी भाव धारण करतो. आणि सज्जनांच्या संतांच्या संगतीचं काय सुख असतं याचा नामदेव महाराजांनी लिहिलेला अभंग मी आपल्यासमोर निरूपणाला घेतो. त्याच्याबद्दल थोडं चिंतन करू, तशा अर्थाचं एखादा आख्यान उत्तरंग पाहू आणि 12च्या आधी थांबू. असं थांबायची वेळ दिली ना की बसायला धीर राहतो म्हणून बोललो मी हे. आणि आपण हा अभंगही व्यवस्थित ऐका अशी विनंती करतो. बहुतेकांचा पाठही असेल, पाठ असेल त्यांनी हे तपासा मी बरोबर म्हणतोय ना. आणि पाठ नसणाऱ्यांनी हा पाठ व्हावा, कारण उपयुक्त आहे आयुष्यभराकरता. असा अभंग आपल्यासमोर ठेवतो. श्रीराम. रे दे हे ना दे हे रे दे ना हे ना हे संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे इहलोकी साधू थोर जाणा, साधू 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 थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलयुगी, साधू थोर जाणा कलयुगी, कलयुगी संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम, सागम पम गम गनि ग सा
सा पनि प सा नि सा नि ग म ग सा पनि सा नि ग सा ग नि सा ग नि सा पनि सा ग ग पनि सा ग ग पनि सा ग ग ग ग ग म म ग म प ग म ग प म ग म ग ग म पनि प म ग म ग ग म प सा नि प म ग म ग नि ग सा इह लोकी तोची सर्वाभूती सम इह लोकी तोची सर्वाभूति सम सम शरीराचा भ्रम नेणो कदा शरीराचा भ्रम नेणो कदा शरीराचा भ्रम नेणो कदा नेणो कदा नेणो संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे नामा म्हणे गाय दूध एक सार नामा म्हणे दूध एक सार नामा म्हणे गाय दूध दूध एक सार वरते तैसा साधू निरंतर वरते तैसा वरते तैसा संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिखे नाही तेथे संत संगतीचे संत संगतीचे काय सांगू सुख श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्।
आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम् अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी रे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही श्री सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. भगवंताचे निश्वास असणारे श्री वेद वेदांत ऋषीमुनींचा उद्गार आणि संतांचे ग्रंथ गेले 6 दशकं ज्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जिवंत ठेवले, ज्यांच्या चरणावर संत आणि ऋषी म्हणून आपण सर्वांनी लोटांगण घालावं अशा परमादरणीय डॉक्टर काका आणि परमादरणीय मंदाताईंच्या चरणी नमस्कार करून या तीर्थक्षेत्र ठरलेल्या शिवगडमध्ये आयोजित या उत्सवाला उपस्थित अशा सर्व अधिकारी गुरुभक्तांना नमस्कार करून सद्गुरूंनी दिलेली ही ज्ञानपरंपरा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा आचार्य म्हणून अधिकार प्रत्यक्ष सद्गुरूंनी ज्यांना दिला अशा आचार्यांना अभिवादन करून अतिशय महत्त्वाची जबाबदारी सद्गुरूंनी ज्यांच्यावर ठेवली आहे त्या माझ्या थोरल्या बंधूंप्रमाणे असणाऱ्या श्री मंगेश दादांना नमस्कार करून आणि माझ्या बंधूंप्रमाणे असणाऱ्या साथीदारांच्या कलेला अभिवादन करून निरूपणाला सुरुवात करतो. आपण गेली अनेक वर्ष जे ऐकत आलो आहे तेच त्यातलं थोडंसं आपल्यासमोर ठेवायचा प्रयत्न. विचार हे जीवाचं खरं जीवन आहे. आपण गेल्या जन्मी जे विचार केले त्या विचारांचा प्रभाव आपल्या या जन्मावर आहे. विचारांचा प्रभाव आचारावर होतो आणि आचार म्हणजे कर्म जी घडतात त्याप्रमाणे घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे हा न्याय कर्मविपाक सिद्धांताचा. म्हणून आपलं जीवन अंतर्बाह्य समाधानी असावं असं ज्याला वाटतं त्यानं काय बदलावं तर आपलं विचार विश्व बदलावं आणि विचार विश्व योग्य पद्धतीनं बदलण्याचं काम करतात तेच संत असतात. म्हणून संत श्रेष्ठ नामदेव महाराज या अभंगामध्ये आपल्यासमोर संतांच्या संगतीचा सर्वश्रेष्ठ लाभ कोणता आहे, उपलब्धी कोणती आहे याबद्दल निरूपण करतायत. अभंगाचे शब्द आधी ऐकून घ्या. संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही जेथे साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी इहलोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेणो कदा नामा म्हणे गाय दूध एकसार साधू निरंतर वर्ते तैसा. जय जय रघुवीर समर्थ. आपलं कल्याण व्हावं, आपलं भलं व्हावं, आपलं एकूणच चांगलं असावं असं प्रत्येक जीवाला त्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याच्या त्याच्या मगजाप्रमाणे वाटत असतं. मग ते ऐहिक जीवन असेल, पारलौकिक जीवन असेल किंवा आध्यात्मिक स्तरावरची आपली उन्नती असेल, या तिन्ही स्तरावरचा आपला खरा विकास व्हावा असं ज्याला प्रामाणिकपणानं वाटतं त्याच्याकरता शॉर्टकट, त्याच्याकरता खुशकीचा मार्ग कुठला असेल तर आपल्या सगळ्या वेदांपासून कालपर्यंत झालेल्या संतांनी सांगितलेला तो मार्ग म्हणजे सत्संगती. संतांच्या संगतीत जाऊन बसा, आपला काळ तिथे घालवा. काही नाही तरी काहीतरी त्याचा परिणाम होतोच. तसा अत्तराच्या दुकानाच्या
मध्ये आपण गेलो, अत्तर विकत नाही घेतलं तरी अत्तराचा सुगंध मिळतो नव्हे, घ्यावाच लागतो. तसं संतांच्या जवळ जी भगवंताची कृपा वस्तीस्थानाला असते त्याचा परिणाम आपल्या ऐहिक, पारलौकिक आणि आध्यात्मिक जीवनावर होतोच होतो. म्हणून बाकी काही मिळालं तर करा, नाही तर करू नका. कपिल गीतेमध्ये कपिल महामुनींनी अतिशय महत्वाचा जो संवाद आहे कपिल आणि त्यांची माता देवहूती, 23 गोष्टी कपिलांनी सांगितल्यात. त्यातली 3री गोष्ट कपिल सांगतात की आई, बाकीच्या गोष्टी मिळाल्या तर मिळाव्या, अवश्य मिळवाव्यात, नाही तर नाही मिळाल्या तर त्याचा विचार करू नये. पण एक गोष्ट अनिवार्यतेनं प्रत्येक जीवानं मिळवावी, ती म्हणजे सत्संगती. शांत बसावं. समर्थ म्हणाले, उदंड हुडकावे संत, सापडे प्रचितीचा महंत, प्रचिती विण स्वहित होणार नाही. आणि आपण सगळेजण सत्संगतीचा लाभ अनेक वर्ष घेतो आहोत. अनेक स्तरावरती याचा उपयोग आपल्या सगळ्यांना झालेला आहे, तो होणारही आहे. पण आजच्या निरूपणाचा एक खास मुद्दा मी आपल्यासमोर ठेवतोय. संतांच्या ज्या अनेक लक्षणांचा विचार शास्त्राने केला, त्यातलं अत्यंत व्यवच्छेदक, संतांना कधीच सोडून न जाणारं लक्षण, त्याचा विचार आज आपल्याला करायचा आहे. ज्याचा आपल्या सगळ्यांना लाभ व्हावा, त्याची ओढ आपल्याला सगळ्यांना सर्वत्र असते. कुठेही गेल्यानंतर आपल्याला ही महत्वाची गोष्ट अभिप्रेत असते. अगदी आईकडून सुद्धा मुलांना अपेक्षा असते की आई 2 मुलांना 3 मुलांना, काय पूर्वी बरीच मुलं असायची, या मुलांना वेगळं वेगळं मानू नकोस, ही मुलगा सगळी समान मान. आणि मुलं तक्रार करतात, त्यातल्या त्यात थोरली मुलं तक्रार करतात आई बाबांकडे बघा की धाकट्यावर तुमचं जास्त प्रेम आहे. अगदी आपण खायला गेलो एखादी गोष्ट, हॉटेलमध्ये म्हणा कुठेही, तिथेही आपल्याला त्याला वेगळं वाटतं की नाही? अहो, त्याच्यावरनं परवा विधानसभेत मारामारी झाली आहे. आपल्या सगळ्यांनाही अपेक्षा, हे बघा, एका मर्यादेपर्यंत आपण अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजांचा विचार करतो. त्यानंतर आपल्या सगळ्यांना अपेक्षा असते, आणि ती सगळ्यांकडून असते, ती ही की आपला कुठे भेदभाव होऊ नये. आणि विशेष महत्वाचं, या जगामध्ये संत सोडून आणि भगवंत सोडून सर्वत्र भेदभाव होतोच होतो. कुठेही तुम्ही जा, आईपेक्षा मी सासूबाईंचं जास्त करते म्हटलं, आईपेक्षा मी सासूबाईंचं जास्त करते असं म्हणावंच लागलं ज्या अर्थी, त्या अर्थी काहीतरी आहे. प्रत्येक ठिकाणी रागद्वेष काम करतच असतात. फक्त संत असे आहेत आणि फक्त भगवंत असा आहे की जिथे शुकदेवांना परीक्षिती जेवढा प्रिय आहे, तेवढाच तक्षकही प्रिय आहे. शुकदेवांनी सिद्धांत सांगितलाय, तक्षकाचा मी द्वेष करत नाही राजा, तो तुला चावायला येणार आहे म्हणून. तुमच्या माझ्या लेखी तक्षक म्हणजे एक सर्प आहे, चावायला येणार आहे, तो वाईट आहे, तो दुष्ट आहे. आणि परीक्षिती भागवत ऐकणारा चांगला श्रोता आहे, भगवान गोपालकृष्णांचा नातू आहे, अर्जुनाचा नातू आहे, नातूंचा नातू. सर्वसामान्य आपण हाच दृष्टिकोन धारण करू, पण शुकदेवांच्या लेखी तक्षकाचंही कल्याण व्हावं. भगवान गोपालकृष्ण गजेंद्राच्या उद्धाराकरता अवतरले आणि त्या नकराला मारून टाकलं. नकराचा जबडा एक फाडून टाकला आपल्या गजेंद्र मोक्ष 8वा स्कंद भागवतातला. पण विशेष म्हणजे गजेंद्राबरोबर त्यांनी त्या नकराचा, त्या मगरीचाही उद्धार केल्याचा उल्लेख तिथे आहे. ज्ञानेश्वर महाराजांची आरती ओवाळणारे, ज्ञानोबांना नमस्कार करणारे, ज्ञानोबांच्या चरणावर लोटांगण घालणारे जे लोक आहेत आळंदीतले, त्यांच्यावर जेवढं प्रेम करतात ज्ञानोबा, तेवढंच प्रेम त्यांना भाकरी मिळू नये, मांडा मिळू नये एवढ्या करता संपूर्ण आळंदीतले सगळेच्या सगळे तवे फोडणारा, मातीचे तवे फोडणारा जो विसोबा, खेचर विसोबा चाटी आहे, त्याच्यावरही तेवढंच प्रेम करतात, काकणभर जास्तच प्रेम करतात. त्याला साक्षात्कार झाला आरती करणाऱ्यांपेक्षा.
संतांची अनेक लक्षणं आहेत, ते साक्षात्कारी असतात वगैरे वगैरे बरेच आहे. पण संतांचं आपल्या अनुभवाला येणारं, अज्ञानी जीवाना अनुभवाला येणारं लक्षण कुठलं? इहलोकी तोची, नीट ऐका, इहलोकी तोची सर्वाभूती सम का शरीराचा भ्रम नेणो कदा. म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख, याचा एक अर्थ असा आहे, दुःख होऊ नये वाटत असेल तर फक्त संतांकडेच जा. कालच सुख दुःख दोन विषय आपण कालच्या प्रवचनात ऐकले. कोणत्याही प्रकारचं दुःख होऊ नये असं वाटत असेल तर फक्त संतांकडे जा. कारण दुःख जेव्हा होतं ना, दुःख कधी होतो? इतकं करतो का, आदरणीय डॉक्टर काकांचे शब्द आहेत, रक्ताचं वगैरे खरंच करतो. आणि एवढं केल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला असा अनुभवाला येतं, काही किंमत नाही हो यांना. मी मध्यंतरी ज्योतिषशास्त्राचा एक कोर्स पूर्ण केला पुण्यामध्ये. आमच्या जकातदार सरांनी सांगितलं, कोणी ज्योतिष विचारायला आला की पहिल्यांदा त्याला म्हणत जा, तुम्ही लोकांकरता खूप करता पण लोकांना त्याची किंमत नाही, तुमचं गिराईक पक्क. गमतीचा भाग सोडून देऊ, एक दृष्टांत ठेवतो आणि पूर्वरंग आटोपण्याकडे वळूया. दृष्टांत रामायणातला भरताचा आहे. प्रसंग आपल्याला माहिती आहे. घाईघाईनं राज्याभिषेक ठरला. राज्याभिषेकाच्या वेळेला कैकेयीला ही बातमी दिली गेली नाही, म्हणून मंथरेने तिचे कान भरले आणि जो काही प्रयोग करायचा तो तिच्याकडनं मंथरेने आपली जी आयडिया होती ती सगळी करून घेतली. आपल्याला माहिती आहे तो प्रसंग, मला तो सगळा रंगवायचा नाही. भरताची भूमिका आपल्याला समोर ठेवतो आणि अत्यंत दुःखाचा प्रसंग आहे तो. या धक्क्याने वडील मरून गेले, काहीही दोष नसताना, काही त्याचं चुकलेलं नसताना, अयोध्येच्या राज्यव्यवस्थेनं कधीही कुणावर अन्याय केलेला नव्हता असं असताना, केवळ कैकेयीचा हट्ट म्हणून रामांना 14 वर्ष वनात जावं लागलं. रामांच्या प्रेमाकरता ती जानकी देवी निघून गेली. दशरथांना, रामायणकार सांगतात, दशरथांना जास्त वाईट वाटलं रामापेक्षा सीतेचं. काय त्या बिचारीची चूक आहे? आणि जनकांना शब्द दिला होता हातात हात धरून, काळजी करू नका जनक महाराज, आजपासून ही मुलगी तुमची नाही आहे, ही मुलगी माझी आहे, दशरथ महाराजांनी. आणि ही जाताना पाहिली आणि धक्का बसलाय त्या सात्विक जीवाला, मरून गेले. भरताला परत बोलावण्यात आलंय आणि भरत जेव्हा कैकेयीच्या महालामध्ये येतो, कैकेयीचा कुंकुम तिलक पुसलेला नाहीये आणि त्यामुळे त्याला वाटलं ऑलबेल आहे. कुंकू याचा अर्थ वडील आहेत. आणि मग त्याला जेव्हा सगळं कळलं की असं असं घडलंय, असं असं घडलंय, आणि कैकेयीने हेही सांगितलं, हे मी सगळं तुझ्याकरता घडवून आणलंय, राज्याचा उपभोग घे, राजमाता म्हणून मला मिरवू देत. त्यावेळेला भरत कोसळला. पहिल्यांदा त्याला रामांच्या चारित्र्याची शंका आली असं वाल्मिकी लिहितात. तच्छ्रुत्वा भरत त्रस्तो भ्रातृश्चारित्र्य शंकया. ज्याच्यावर एवढी श्रद्धा ठेवली, ज्याच्यावर जीव लावला, माझा सर्वस्व म्हणून मी ज्याला मानला, तो माझा दादा चारित्र्य भ्रष्ट झाला काय? कशा करता त्याला वनात जायला सांगण्यात आलं? कारण काहीतरी त्याच्याकडनं चुकल्याशिवाय अयोध्येची राज्यव्यवस्था असा कोणावर अन्याय करणार नाही, हा इतिहास आहे. कुणा गरीबाचं धन त्यांनी हरण केलं काय? कुणा परस्त्रीकडे वाईट अर्थाने पाहिलं काय? त्यांनी प्रश्न विचारलेत बरेच. तच्छ्रुत्वा भरतस्त्रस्तो भ्रातृश्चारित्र्य शंकया वर्णन केलं. आणि जेव्हा त्याला कळलं की असं काही घडलेलं नाहीये, कैकेयीने मोठ्या फुशारक्या मारत मुद्दाम सांगितलं, हे सगळं मी तुझ्याकरता घडवून आणलंय, इथे तू नसताना एक षडयंत्र शिजलं होतं वगैरे वगैरे, इतका राग आला त्याला. आणि खूप त्यांनी तर या क्षणाला सांगूनच टाकले, आई मी तुझा आई म्हणून त्याग करतो. आजपासून आपण ते ऐकलंय गदिमांचं, माता न तू वैरिणी.
आई म्हणून मी तुझा त्याग करतो. कारण आई, मला कारण नसताना ज्या जगामध्ये तू खलनायक ठरवलंस, मला माहिती नव्हतं ग काही. असं वागलीस, असं वाटतंय तुझं थोबाड फोडावं, श्रीमुखात द्यावी तुझ्या. मोरोपंत अप्रतिम वर्णन करतात. मोरोपंत सांगतात, मी तुला खरंच श्रीमुखात दिली असती आई ग, पण मी जर तुला श्रीमुखात दिली, तुझ्या अंगावर हात उगारला, तर रामदादा माझ्याशी बोलणार नाही ग. काय मोरोपंत म्हणतात, मारावे तुझ वाटे, मारावे तुझ वाटे, परी म्हणतो राम राय माय तुला. असा रामदादा तुला आई म्हणून हाक मारतो. आई, मी जर तुझ्यावर हात उगारला, तर रामदादा म्हणेल आईवर हात उगारणाऱ्यांशी मी बोलत नसतो. पण मी एक गोष्ट करूच शकतो, मी तुझा त्याग करतो. मी कशा करता सांगतोय लक्षात घ्याल भरताचं उदाहरण. बाकी कोणी ओळखू शकलं नाही भरताला, सोडून द्या, भरताची आई त्याला ओळखू शकत नाही. हो, त्याला वाईट, माणसाला कशाचं वाईट वाटतं, प्रामाणिकपणाबद्दल बोलतोय बरं. प्रामाणिक व्यक्तीला वाईट कशाचं वाटतं. मला खूप वेळा रामायण सांगताना ही गोष्ट जाणवते की कैकेयीने मंथरेचं ऐकलं, ठीक आहे, तिनं असं म्हणायला पाहिजे होतं की भरत येईपर्यंत राज्याभिषेक होल्डवर ठेवा, ऐकलं असतं त्यांनी, आणि म्हणजे तिला एवढा विलन, एवढी ती विलन ठरली नसती. आई ओळखू शकत नाही, प्रजा ओळखू शकत नाही. भरताला भरता 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 म्हणून लाटा याव्यात अंगावर असे धावत धावत त्याच्याकडे येणारे भरताचे कडे पाहिल्यावर तोंड फिरवतात अयोध्येत भरत आल्यावर. यानंतर तो कौसल्याला भेटायला जातो. आई आई म्हणून चरणावर लोटांगण घालतो. काय म्हणाली असेल कौसल्या, भरता झालं ना तुझ्या मनासारखं, अरे माझ्या रामाला वनात कशाला पाठवलंस तू. इतक्या शब्दा वेळ लागल्यासारखं झालंय त्याला. शपथावर शपथा, शपथावर शपथा घेतो. आई, माझ्या आयुष्यात माझ्या मनात एकदा जरी असं आलं असेल तर माझे पूर्वज नरकात पडोत, अमुक होवो तमुक होवो, हे होवो ते होवो. आणि जेव्हा तिच्या लक्षात आलं की भरत निरपराध आहे, आलं ग माझं लेकरू, म्हणून भरताला जवळ घेतलं. त्याला आपला प्रामाणिकपणा सिद्ध करावा लागला. यानंतर सामंतांनी, 12 बलुतेदार ज्याला म्हणतो हल्ली, त्या सामंतांनी ओळखलेलं नाहीये. तिथे सुद्धा त्याला वडिलांच्या और्ध्वदेहिकानंतर 15 दिवसाचं आशौच पाळलं गेल्यानंतर भरताला जेव्हा तिथे सांगण्यात येतं की भरता आता तू राज्याभिषेकाचा स्वीकार कर, तेव्हा भरत पुन्हा 15 दिवस भरत जेवला नव्हता असं वाल्मिकी वर्णन करतात. भरताला झोप नव्हती 15 दिवस. का? मी विलन ठरलो याचं वाईट वाटत नाहीये त्याला, त्याला माझ्यामुळं माझा रामदादा वनात गेला याचं वाईट वाटतं. जगामध्ये हिरो, मला क्षमा करा मी इंग्रजी शब्द वापरतोय, हिरो ठरण्याकरता भरतानी कधी प्रयत्न नाही केले. अरे काय कारण आहे त्या दादानी वनात जावं. आणि मग भरतानी जाहीर केलं की मी तिथे कधीच बसणार नाही सिंहासनावर, कारण ज्या सिंहासनावर सर्वे सर्वा अधिकार रामदादाचा आहे, तिथे जर मी बसलो तर माझे पूर्वज सूर्यनारायण आणि इत्यादी सगळे लोक काळवंडून जातील, तोंडावर हात घेतील आणि म्हणतील काय माझे वंशज आहेत. मी नाही बसणार. मी दादाला आणायला वनात जाणार, जिथे राम भेटतील तिथे राज्याभिषेक करणार आणि त्याकरता त्यांना मानवंदना देण्यासाठी चतुरंग दल बरोबर घेणार, सगळी साहित्य सामुग्री बरोबर घेणार. तुम्ही पण बरोबर चला. मी हे तुम्हाला विचारत नाहीये, मी हे तुम्हाला सांगतोय. भरत सांगतात. भरताचा जय जयकार, माझा जय जयकार करू नका, मला आशीर्वाद द्या की या कार्यामध्ये मी यशस्वी होईल. यानंतर भरताला ओळखू शकत नाहीत शृंगवेरपूरचे राजे निषधराज गुह. अहो त्यांनी युद्धाची तयारी केली आहे. अयोध्येच्या या सगळ्या सेनेसमोर आमचं नाही काही चालणार आम्हाला माहिती आहे, पण एक भिल्ल जिवंत असेपर्यंत भरताला ससैन्य रामापर्यंत जाऊ द्यायचं नाही, हा माझा प्रण आहे. निषधराज गुहक. तेव्हा सुद्धा सुमंत नसते तर काय झालं असतं कुणास ठाऊक. सुमंतांपर्यंत एक गुप्तहेर जातो आणि गुप्तहेराने बातमी आणली नका शस्त्र उचलू, कारण भरत त्यांना आणायला चाललाय.
तरी गुहक प्रश्न विचारतो. नाटकही करता येऊ शकतं. राज्य मिळण्याकरता काय काय नाटकं करतात. गुवाहाटीला कुठं कुठं जातात ना. प्रश्न विचारलाय गुहकाने. भरताने सांगितलं नाही. भरताने त्याच झाडाखाली बसून रामांसारख्या जटा बांधल्यात असं वर्णन वाल्मिकी करतात. यानंतर पुढचा प्रसंग सगळ्यात हृदय आहे. भरद्वाज जेव्हा त्याला विचारत नाही, ओळखू शकत नाही, भरद्वाजाने स्वच्छ विचारलंय, भरता तुझ्या हेतूबद्दल माझ्या मनात संशय आहे, खरं सांग काय. मग मात्र भरत कोसळला. चरणावर लोटांगण घेतलं त्यानं आणि तो म्हणला, गुरुजी मला माझी आई ओळखू शकली नाही, मला अयोध्येची प्रजा ओळखू शकली नाही, माझा भाव कौसल्या माता ओळखू शकली नाही, माझ्या अंतःकरणात कुठलीही अभिलाषा नाही, हे निषधराज गुहक ओळखू शकला नाही, याचा मला काही वाईट वाटत नाही. कारण ते लोक द्वैतातले आहेत, ते अज्ञानातले, त्यांना अजून आत्मज्ञान झालेलं नाहीये. इहलोकी तोची सर्वाभूती समही त्यांच्याकडून मी अपेक्षाच करू शकत नाही, कारण त्यांच्यात रागद्वेष आहेच. गुरुजी तुमच्या अंतःकरणात जर माझ्या अंतःकरणातल्या रामप्रेमाबद्दल संशय असेल तर या भरतानं आत्महत्या करण्याची वेळ जवळ आली असं मी समजतो. गुरुजी हृदय फाडून मी पायावर ठेवू का तुमच्या? माझ्या जन्मापासून आजपर्यंत जेव्हापासून मला कळतंय तेव्हापासून माझ्या मनात असं कधीही असं आलेलं नाहीये की रामाने वनात जावं किंवा असं काही मला मिळावं. तरीही भरद्वाज त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. अभिनय करता येऊ शकतो, काही करता येऊ शकतं. भरद्वाज कदाचित रामप्रेम हे कारण असेल त्याला. भरद्वाज रात्रभर त्याचं ऑब्झर्वेशन करत बसतात. भरत रात्रभर तिथे राहिला जिथे रामांचा मुक्काम होता. भरद्वाजांच्या आश्रमाच्या बाजूला जी झाडं होती आणि त्या झाडाखाली मातीत बसून भरत रात्रभर दादा दादा असं म्हणत त्या मातीमध्ये हात फिरवत राहतात. माझ्यामुळे तुम्हाला इथं झोपावं लागलं, धिक्कार असा माझा उपयोग तर काही नाही, पण उपद्रव मात्र किती झाला माझा. आणि रात्रभर जेव्हा तो रडतो तिथे बसून थांबतो तेव्हा भरद्वाजांचा त्याचा प्रामाणिकपणा लक्षात आला आणि मग भरद्वाजांनी त्याला आशीर्वाद दिलाय. भरद्वाजांचं वाक्य खूप छान आहे. भरद्वाज म्हणाले, मला असं वाटलं होतं इतके वर्ष आयुष्यभर जो मी पुण्याईने वागलो त्याचा परिणाम नारायणाचा अवतार असणारा राम मला दिसला, रामांचं मला दर्शन झालं. आयुष्यभराच्या पुण्याई खर्ची घातल्यानंतर मला रामांचं दर्शन झालं असं मला वाटत होतं, पण मला ते अर्धवट वाटत होतं. आता मला पूर्ण काय ते कळलंय की आयुष्यभराच्या पुण्याईच्या खर्ची घातल्यानंतर मला श्रीरामांचं दर्शन झालं, पण त्या श्रीरामांच्या दर्शनानंतर जे काही मला पुण्य मिळालं त्यातून मला तुझ्यासारख्या सद्भक्ताचं दर्शन झालं. भरता तुझ्यासारखे लोक या जगात फार कमी असतात. तरी भरत जीव तोडून सांगतो, मला माझी स्तुती करू नका, मला आशीर्वाद द्या, मी रामांना परत आणू शकेन. हे भरताच्या जीवनाचं दुर्दैव आहे, पण भरताच्या जीवनाचं सुदैव जर काय असेल तेवढं सांगतो आणि पूर्वरंग थांबवतो. जेव्हा लक्ष्मणाला कळलं, कारण आकाशापर्यंत धूळ उडाली आहे, भरभर 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 भर असा झाडावर चढतो लक्ष्मण आणि असा करून पाहतो आणि त्याला ती सेना दिसली. कोविध्वज सूर्याचा सिम्बॉल असणारा, सूर्याची तो सिग्नल असणारा, तो खूण असणारा तो झेंडा दिसला, कोविध्वज दिसला आणि लक्षात आलं ही आमची सेना आहे. धावत धावत येतो. आश्र या गुहेकडेच जानकी सपाठवा सावधान राघव. राम काय जन्मला भोगण्याचा आपदा, भरताला मारलेला कैकेयीला बघू देत, भरत येतोय तुम्हाला मारायला, भरत येतोय तुम्हाला मारायला, असा तो 10 वेळा बोलायला लागला. चिलखत बांधून घेतलं, बाणांचा पाठीला बाणांचा भाता बांधला आणि जेव्हा धावायला लागला तेव्हा राम बोलतात, तेव्हा रामराय बोलतात, लक्ष्मणा मी तर काही पाहिलेलं नाही आहे, मी खाली आहे इथे, तू झाडावर चढून लांबून येणारी सेना पाहत असशील, भरत येतो हे जर पाहत असशील
आणि भरत जर खरंच येत असेल तर मी खात्रीनं सांगतो तुला, भरत मला परत नेण्यासाठीच येतो. मी भरताला ओळखतो. भरताचं अंतःकरण मला माहिती आहे काय ते. कुणीही त्याला ओळखू शकत नाही, हे भरताचं दुर्दैव आहे. आणि श्रीराम त्याचं अंतःकरण ओळखतात, हे भरताचं सुदैव आहे. कशासाठी हे सगळं बोलतोय मी? जीवनात सातत्यानं कमी जास्त प्रमाणात दुःख आपल्याला होतात. ही आपल्याला नाश्ता मिळाला नाही, जेवण मिळालं नाही म्हणून नाही होत. त्याचं एक वय आहे लहानपणाचं. अन्न वस्त्र निवारा, अगदी प्राथमिक गरजा भागल्या की मनुष्य खुश होतो. त्यानंतर आपल्याला आयुष्यभर जे दुःख होतं ते परकेपणानं कुणीतरी आपल्याला वागवलं की आपल्याला दुःख होतं. मग नातेवाईक असतील, कोणी असतील, त्यात कोण वागवतं याचा विचार करू नका. कारण ते जे वागवणारे लोक आहेत ते मायेतले आहेत ना. कारण त्यांच्या चित्तात राग, आणि त्यांचं चित्त शुद्ध नाही आहे. राग आणि द्वेष ज्याच्या चित्तात आहे तो चित्त शुद्ध नाहीच आहे. त्याच्याकडनं चित्तशुद्धीची आपण एक श्लोक ऐकलाय बघा पूर्वी, मनूचा श्लोक आहे. अयन निजहा परोवेत्ती गणना लघुचेतसाम उदारचरिता नांतू वसुधैव कुटुंबकम. हा माझा, तो परका. हे जे वागणं आहे ना, आपलं लहान मुलगा असतो, आपण त्याला चेंडू वगैरे आणून देतो. आता त्या लहान मुलाला माहिती नसतं, तो खेळायला जातो, चेंडू त्याचा मित्र मागतो, देऊन टाकतो, खेळ, थोडा वेळ बसतो. आई ओरडते त्याला, तुझ्या करता आणला होता चेंडू, त्याला कशाला दिलास? परकेपणाचा आणि आपलेपणाचा भाव आपण तिथपासून, हे आपलं आहे आणि हे परक आहे, हा तेव्हापासून रुजवायला लागतो आम्ही. आणि त्यातच आपण मोठे होतो. आपल्याकडून सुद्धा असं वागलं जातं एखाद्याचे. आपण समर्थांची एक ओवीच आहे ह्याच्याबद्दल. समर्थ विवेकाबद्दल बोलतायत. एकाची पाठी राखणे, दासबोधातली ओवी. एकाची पाठी राखणे, एकास देखो न सकणे, ऐसी नव्हेत की लक्षणे विवेकाची. आणि संतांच्या जवळ असतं काय? संत तेथे विवेका. आणि त्याचा परिणाम त्यांच्या जीवनात कधी आपल्याला असं दिसणार नाही की कुणाला परकेपणाची वागणूक मिळाली आणि कुणाला आपलेपणाची वेगळी वागणूक मिळाली आहे, असं आपल्याला दिसणार नाही. म्हणून दुःख होऊ नये असं वाटत असेल तर आमचे नामदेव महाराज सांगतात, इहलोकी तोची सर्वाभूती सम, उदार चरिता नांतू वसुधैव कुटुंबकम. ज्ञानोबांची प्रसिद्ध ओवी आहे. हे विश्वची माझे, माझी पण एक ओवी आहे, हे घरची माझे. आणि म्हणून सगळ्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल, सगळ्यांना आपल्याला अटेंड करावं लागेल, ते कर्म आपल्याला करावं लागेल, अनिवार्य आहे ते. पण एक गोष्ट आपण आवडीनं करावी, आणि ते म्हणजे सत्संगतेमध्ये राहावं. म्हणजे आपल्याला जीवनभर या जीवनाचा मुद्दा नाही आहे. देह बदलला तरी आत्मसाक्षात्कार होईपर्यंत, त्या स्वरूपामध्ये मिळेपर्यंत संतांचं बॅकिंग, संतांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो. आणि म्हणून माझे नामदेव महाराज सांगतायत की नामा म्हणे गाय दूध एकसार, साधू निरंतर वर्ते तैसा. त्या चरणावर मिठी घालावी, त्या संतांना नमस्कार करावा, जीवन त्यांच्या चरणी वाहावं. गोंदवलेकर महाराज म्हणत असत, मोठे मोठे व्यापारी नेहमी दोन व्यवसाय करतात, दोन धंदे करतात, एक मुख्य व्यवसाय आणि एक उपव्यवसाय. तसं म्हणाले आपण मुख्य व्यवसाय, मुख्य गोष्ट परमार्थ करावी आणि उपव्यवसाय म्हणून प्रपंच करावा, असं गोंदवलेकर महाराजांचं वचन आहे. सांगण्याचा भाव असा, अशी आपल्याला सगळ्यांना लाभ असं आहे. माझे गुरुजी नेहमी सांगतात, मी अनेकांकडे शिकायचा प्रयत्न करतो. ते म्हणाले, असे नमस्काराला चरण ज्यांना मिळाले नाहीत, अशा संतांचे चरण ज्यांना नमस्काराला मिळालेच नाहीत, ते अभागी आहेत. हो, दे आर अनलकी. अनलकी आहेत ते बिचारे, नाही त्यांना मिळालेच नाही तो नमस्काराला. पण ज्यांना असे चरण मिळाले आणि ज्यांनी नमस्कार केला नाही, त्याचा फायदा घेतला नाही, ते करंटे आहेत. त्यांना आहेत उपलब्ध, तरी सुद्धा ती निष्ठा ती मला प्राप्त होत नसेल तर सरळ आहे, माझ्यात काहीतरी कमतरता आहे आणि ही कमतरता भरून निघावी एवढी मागणी आज करूया. वाढदिवसाच्या दिवशी मला आठवतं आहे, परमादरणीय डॉक्टर काकांच्या एका वाढदिवसाला काका इकडे होते,
म्हणून काकूंनी माझं कीर्तन पुण्यात ठेवलं होतं काकांच्या वाढदिवसादिवशी. खूप वर्ष झाली त्याला. बहुतेक काकांच्या वाढदिवसादिवशीच मला कीर्तनाचा योग आहे असं दिसतंय. जय जय रघुवीर समर्थ. इथेच विरमतो. संतांची अपेक्षा काय स्तुती करू. स्तुती संतांची आणि सद्गुरूंची स्तुती समोर करावी असं शास्त्र आहे. प्रत्यक्षे गुरुवस्तुत्या परोक्षे मित्र बांधवाः कर्मांते दासभृत्याश्च आणि नैवपुत्रस्तथा स्त्रिया असं म्हटलंय. गुरुची संतांची स्तुती समोर करावी. तुम्ही असे आहात, तुम्ही असे आहात असं म्हणावं. त्यानंतर परोक्षे मित्र बांधवा, बंधूंची मित्रांची स्तुती त्यांच्या पाठीमागून करावी. निंदा कधी करू नये, पण स्तुती मागून करावी. समोर स्तुती नाही करू आपल्या मित्रांची. पत्नीची आणि मुलाबाळांची स्तुती कधीही करू नये असं सुभाषितकार सांगतो. म्हणजे हे सुद्धा मी पुण्याहून खूप लांब आहे म्हणून बोलायचं धाडस करतोय. आणि कर्मांते दास, काम झाल्यानंतर आपल्या सेवा करणारे जे लोक नोकर चाकर ज्यांच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतात, त्यांची स्तुती काम झाल्याबरोबर लगेच करावी, कारण त्यांच्यामुळं हे सगळं कार्य पार पडत असतं असं ते म्हणतात. त्यातलं प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या ही संतांची स्तुती आपण सद्गुरू म्हणून सगळ्यांनी घ्या अशी विनंती करतो. बोलताना काही चुकलं असेल तर ज्योत्स्नाताई मला क्षमा करा अशी विनंती करतो, कारण आपण इतकं ऐकलंय सगळ्यांनी. इथेच विरमतो. सुंदर असं आख्यान मी आपल्यासमोर ठेवणार आहे आणि मग आपण थांबूया. मूळ पदामध्ये नामदेव महाराज आपल्याशी बोलतायत. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही जेथे. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे आपणा पारिखे नाही तेथे, आपणा पारिखे संगतीचे काय सांगू सुख.
तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेणो कदा संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे संत संगतीचे काय सांगू सुख. आपल्यामध्ये अनेक उत्तम कलाकार आहेत. काकांच्या इथे सेवा करण्याची इच्छा कुणाला होणार नाही. ऑर्गनवरती माझ्या साथीला 90% जे बरोबर असतात ते श्री सुशील गद्रे हे पंडित विद्याधर ओकांचे शिष्य आहेत आणि पंडित गोविंदराव पटवर्धनांचे नाथ शिष्य आहेत. तर त्यांची सेवा काकांच्या इथे संगीत सेवा थोडीशी अगदी, आणि मग आपण आख्यानाकडे वळूया.
संत मीराबाईंचा हरी मेरो जीवन प्राण आधार हा बालगंधर्वांनी गायलेला, अनेक गायकांनी जुन्या गायलेला अभंग मध्यंतरात ज्यांनी खूप वेळा ऐकला असेल त्यांना ते शब्दही कळले असतील. मला खूप वेळा वाटतं की भगवंतांनी वेदानाम सामवेदोस्मी असं का म्हटलं असेल, आणि त्याचा उपवेदसुद्धा गांधर्व वेद आहे. याचं कारण सगळ्यात सुरुवातीला शब्द निर्माण झाला आणि उरलेल्या नंतर 4 विषय निर्माण झाले, म्हणजे तन्मात्रा. म्हणून सगळ्यात शेवटी संपतो तो शब्द संपतो, संगीत सगळ्यात शेवटी संपतं असं. आणि म्हणून समर्थांनी म्हटलं असेल संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम असं. मी दोन्ही कला उपासकांना, इथेही पुष्कळ कला उपासक बसलेत, मग अशी छान पदं म्हटली कोणी चांगले कोणीतरी गायक आहेत, मला परिचय नाही आहे, पण सगळ्या कला उपासकांना धन्यवाद देतो. थोडंसं नाम गाऊया आणि सुंदर अशा आख्यानाकडे जाऊया. नाम कसं घ्यायचं आपल्याला माहिती आहे. मस्त बसा. कीर्तन अर्ध्या तासांनी संपणारं, एवढं मनात आणा, इतका उत्साह येतो अहो. छान टाळी वाजवूया आणि छान नाम घेऊया. हे बघा, माझ्या मागं जो उभा आहे ना, त्याच्या डोक्यावर एक शिवपिंडी आहे, आणि ती कशा करता, विठोने शिरी वाहिला देव राणा, कशा करता, तर शंकर सतत रामनाम घेतात म्हणून पांडुरंगाने त्यांना डोक्यावर धारण केलंय. आपण एवढं तर नाम घेऊया की पांडुरंगाने आपल्याला चरणाजवळ धारण करावं. श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम 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 जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवान की जय. रघुवीर समर्थ. विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी.
गजरी अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी. होतो नामाचा गजर, होतो नामाचा गजर, दिंड्या पताकांचा भार, दिंड्या पताकांचा भार. निवृत्ती ज्ञानदेव सोपान, निवृत्ती ज्ञानदेव सोपान, निवृत्ती नीट ऐका ऑर्गन मधून. निवृत्ती वृ वृ हा. अपार वैष्णवते जाण, अपार वैष्णवते जाण, हरि कीर्तनासे दाटी, प्रभु कीर्तनासे दाटी, तेथे चोखा घाली मिठी, तेथे चोखा घाली मिठी. विठ्ठल 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 गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी, दुमदुमली दुमदुमली पंढरी. 700 वर्षापूर्वीची गोष्ट. कार्तिकी आणि आषाढी या वारी करता हजारो लोक पंढरपुरात जमलेले. भगवंताला सुद्धा गडबड की माझे भक्त जमलेत आहे. तो अभिमानी आहे ना, अनुपेक्षी कदा देव भक्त अभिमानी. अरे भक्त नसेल तर देवाला विचारतो कोण, असा वामन पंडितांचा श्लोक आहे. वामन पंडित म्हणाले, एकावर शून्य दिलं, त्याच्यावर परत शून्य दिलं, त्याच्यावर परत शून्य दिलं की मूळ जी किंमत आहे त्याची किंमत दसपटीनं वाढते शून्यामुळं. आजोबा शिकवत होते नातवाला, लक्षात ठेव, एकम दहम शतम दशशतम चाललं होतं त्यांचं. पाटी संपली. तो म्हणला, आजोबा इकडचा एक पुसून तिथं पण शून्य द्या की. काय वामन पंडितांची दृष्टी आहे. वामन पंडित म्हणाले, शून्या विणे अंक दिसे रिकामा, शून्या विणे अंक दिसे रिकामा, पण अंका विणे शून्य नयेची कामा. देवा विणे भक्तरीस दिसे रिकामा. वामन पंडित सांगतात, पण भक्ता विणे देव नयेची कामा. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि म्हणून भगवंताला इतका उत्साह, लवकर लवकर उठले पांडुरंग. कीर्तनाची पद्धत अशी असते सांगायची. रुक्मिणीला म्हणाले, चल फिरायला जाऊया. राई देवी पण बरोबर घेतल्या आणि सगळीकडे फिरतात. इतका जबरदस्त. त्यावेळेला ड्रोन नव्हता, आता ड्रोननी केलंय त्यांनी. 40-50 लाख झाले म्हणे यंदा. पण भगवंताचे ड्रोन सर्वत्र फिरणारे, भगवंत स्वतः पाहतायत. इतका आनंद होतोय होती भक्तांची मांदी आळी पाहू. असं सुखावतायत भगवंत. ईश्वर निष्ठांची. रुक्मिणी देवी म्हणाल्या, खरंच देवा, याला कलियुग म्हणायचं का? कृतयुगात सुद्धा एवढी गर्दी नव्हती तुम्हाला. जो तो आपल्या धर्मकर्मात अडकलेला कोण येतोय पंढरपूरला? कृतयुगापेक्षा कलियुग खराब का म्हणताय तुम्ही? कलियुग हे श्रेष्ठ नव्हे काय? म्हणणं काय तुझं? म्हणाले, म्हणणं असं की कलियुग याला म्हणू नका, कृतयुगापेक्षा काही श्रेष्ठ नाव असलं तर द्या याला. किती गर्दी आहे. भगवान म्हणाले, असं समजू नको. इथं जमलेली गर्दी सगळी माझ्याकरता तुझ्याकरता असं समजू नकोस.
वेळ नाही घालवत या बोलण्यात, आमचे गुरुजी खूप गंमत करायचे इथे. पण इथं न येणारे सुद्धा खूप भक्त असे आहेत जे इथे येऊ शकत नाहीत, पण निष्ठा माझ्यावर आहे. अखंड एक दिवस जात नाही ग त्यांचा माझ्या स्मरणाशिवाय. रुक्मिणीने म्हटलं हे काही पटत नाही मला. इथं येणारे भक्त नसतील कदाचित, पण इथं न येणारे भक्त काय होतं, 1-2 दिवस यायला ऍडजस्ट करावीत काम. बघायचंय तुला, जवळच एक गाव आहे, अरण गावचा भक्त सावता, अरण गावचा भक्त सावता, माळी धन्य जाहला, माळी धन्य जाहला जयाने, वनमाळी मोहिला जयाने, वनमाळी मोहिला जयाने. आणि भगवान स्वतः रुक्मिणी देवींना घेऊन, राई देवींना घेऊन आकाश मार्गाने तिथपर्यंत येऊन पोहोचले जिथे प्रत्यक्षात सावतोबा होते. अरण भेंडी नावाचं गाव, एका बाजूला अरण एका बाजूला भेंडी, अरण गाव. तो बघ, सूक्ष्म रूपानं भगवान दाखवतायत रुक्मिणी देवींना. तो बघ भक्त शेतात राबणारा. रुक्मिणी देवी लांबून पाहू लागल्या. कपाळाला टिळा आहे, म्हणजे बुक्का लावलेला आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, रामकृष्ण हरी जप, ठीक आहे. पण पंढरपूरला यायला काय प्रॉब्लेम आहे? असं आहे, नवऱ्याने काहीही सांगितलं पंढरपूरला यायला काय होत आहे? म्हणजे मुद्दा बरोबर आहे. नेमकी गोष्ट अशी घडली की त्याच दिवशी जवळच असणारी सावतोबांची झोपडी, तिथून त्यांची सौभाग्यवती कारभारीण निघाली. मराठमोळा पद्धतीनं नेसलेली नऊवारी लुगडं, डोक्यावर पाटी, त्याच्यामध्ये भाकरी, ठेचा. काय ठेचा म्हणजे? कोल्हापूरच्या लोकांना सांगायला नको ठेचा म्हणजे काय असतो. मी या भागातलाच आहे मूळचा. तिकडं उत्तरेकडे जायला लागलं की त्या ठेच्यात साखर बिकर सुरू होते. हा, असो, जाऊ देत. दह्याचा एक वाडगा असा घेऊन कारभारिणी येते. आत्ताच्या भाषेत बोलायचं 10-10:30 वाजलेत. पहाटे 4:30-5ला कामं सुरू करावी लागतात शेतावरची, ऊन नसताना. हाक मारली कारभारी, बैलांना सोडा, मोकळं करा, त्यांना वैरण बिरण घाला आणि या जेवाया. हाक मारल्याबरोबर लगेच जेवायला येणारा नवरा होता हो, कॉम्प्युटरवरनं उठून, म्हणजे लगेच बैल मोकळे केले. तिथे पाण्याच्या डोण्या असायच्या दगडी, तिथे आणून चारा टाकला, हिरवा चारा, पाणी. पाठीवर प्रेमानं हात फिरवला, बैलांचं अंग प्रेमानं असं शहारलं. हातपाय तोंड धुतले, घामानं निथंब भिजलेला होता, ओथंब भिजलेला होता. आणि आला, घोंगडं टाकलं आंब्याखाली, समोर पत्रावळी, हे केळीचं पान वाढलं. त्या केळीच्या पानावर गरम गरम आत्ता केलेली भाकरी, बायकोनं स्वतः दळलेली ज्वारी, शेतातनं काढून आणलेल्या मिरच्या, त्याचा ठेचा केलेला. 2च पदार्थ त्यामध्ये, मिरची आणि मीठ, तिसरा पदार्थ नाही. असा ठेचा पाहिजे, नाही तर म्हणतात बुवाला, असं म्हणतात. दही वाढलं शेजारी असं कवडीसारखं. आणि बायको स्वतः आपल्या पदरानं नवऱ्याला वारा घालू लागली. नुसतं ऐकून घ्यायचं, सोडून द्यायचं. यानं तुकडा मोडला, चटणीत दह्यात बुडवला आणि हाक मारली, पांडुरंगा या जेवायला. आणि बोलायला
जेवायला सुरुवात केली. बायको सांगते, का हो कारभारी, लय दिवस झाले एक गोष्ट विचारीन म्हणत होती, विचारू? बायको म्हणाली विचार. नवरा म्हणाला विचार की, मला नाही विचारणार तर कोणाला विचारणार, विचार. आणि बायको विचारते, विठ्ठल वदता वाचे, विठ्ठल वदता वाचे, वारी का विसरता करायाला. नाथ, लग्न होऊन 7-8 वर्ष झाली. माहेरी असताना मी विठ्ठलाच्या वारीला येत होती, पण लग्न झाल्यानंतर आषाढीन कार्तिकी वारीला एकदा बी नेलं नाही तुम्ही मला. एरवीमध्ये केव्हा तरी जाऊन येतो आपण, पण आषाढी आणि कार्तिकीला लाखो माणसं जमतात याला पंढरपूरला. स्वतःला तुम्ही वारी करी म्हणजे वारकरी म्हणवता, गळ्यात तुळशीची माळ घालता, कपाळाला बुक्का लावता, रामकृष्ण हरी जप करता. पण आषाढीला आणि कार्तिकीला का जात नाही तुम्ही पांडुरंगाला? पांडुरंगाचं दर्शन तुम्हाला घ्यावंसं वाटत नाही? जो प्रश्न रुक्मिणी देवी विचारत होत्या पांडुरंगाला, नेमका तोच प्रश्न यांच्या रुक्मिणीने आपल्या पांडुरंगाला विचारला. पंढरपूरला दर्शनाला जावं नाही वाटत, पांडुरंगाला भेटावं नाही वाटत तुम्हाला कारभारी? डोळेत चमकले सावतोबांचे आणि ते म्हणाले, 2 उत्तर आहेत याची. पहिलं उत्तर, आपण आत्ता जर वारीला गेलो किंवा कार्तिकीला जर वारीला गेलो तर आत्ता इथून जाणारे जे लोक आहेत त्यांची या गावातली व्यवस्था कोण करणार? पण एरवीमध्ये दर्शन घेऊन येऊ शकतो. आत्ता यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा असं मी समजतो, एक मुद्दा. आणि दुसरा, मी कधीही पंढरपूरला गेलो नाही तरी सद्गुरु कृपेनं मला पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला जावं लागत नाही एवढं कळलेलं आहे. काय सांगू तुला कारभारने, अर्धवट जेवण टाकलं, हात धुतले, बैलांच्या जवळ आले, बायको अशीच बसली आहे आणि तिला सांगतात, कारभारने या बैलाला चारा घालतो, मी विठ्ठलाची नाही सेवा करत आहे. मी या शेताला पाणी लावतो, मी विठ्ठलाची सेवा नाही करत आहे. अप्रतिम अभंग माझे गुरुजी इथे म्हणायचे. बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे, विठ्ठलवाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे, विठ्ठलवाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे, विठ्ठलवाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. पोपट राघू मोर मैना चिमणी विठ्ठल गे, पोपट राघू मोर मैना चिमणी विठ्ठल गे, चिमणी वाणी नागू आपुली, चिमणी वाणी नागू आपुली, नागू नावाची मुलगी होती त्यांना, चिमणी वाणी नागू आपुली ती बी विठ्ठल गे. बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे, विठ्ठलवाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे, विठ्ठलवाणी. वृक्ष विठ्ठल, वापी विठ्ठल, वेली विठ्ठल गे, वृक्ष विठ्ठल, वापी विठ्ठल, वेली विठ्ठल गे. वेलीवाणी सखये माझी तू बी विठ्ठल गे. कारभारने, हे बैल, हे शेत, हे विठ्ठल सोडून असं तुला वाटतंय का? हे पोपट, हे राघू, हे पक्षी, हे मोर, मैना, अशीच गोड असणारी आपली नागू विठ्ठल नाही का? हे झाडं विठ्ठल नव्हेत काय? झाडांच्या आधारानं झाडांना बिलगलेली वेली विठ्ठल नव्हे काय? आणि तशीच माझ्या आधारानं प्रपंचात राहणारी वेली सारखीच नाजूक असणारी तू विठ्ठल नव्हेस काय? सर्व चराचर सूर्य चंद्र हे, सर्व चराचर सूर्य
चंद्र हे गमते विठ्ठल घे. सर्व चराचर त्यांना सावता त्यो बी विठ्ठल घे. विठ्ठलाचा दास सावता त्यो बी विठ्ठल घे. बैल विठ्ठल विश्व विठ्ठल घे. विठ्ठलाचा दास सावता तो बी विठ्ठल घे. विठ्ठलवाणी नादू आपले तो बी विठ्ठल घे. हे ऐकलं आणि रुक्मिणी देवींच्या डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या. देवा, केवढा शुद्ध वेदांत हा बोलतोय. हा कधी नाही आला पंढरपूरला तरी चालेल. तुम्हाला हा सगळ्यात आवडणारा याचं कारण मला कळलं. परत आले, पुन्हा विराजमान झाले. ही गर्दी सगळ्यांना अटेंड करायला पाहिजे ना. असं पटकन इंग्रजीने इतकं सोपं केलंय आमचं काम. झालं. आणि आई वडील विठ्ठलाबद्दल काहीतरी बोलतायत हे लांबनं छोट्या 5 वर्षाच्या नागून ऐकलं. 5 वर्षाची मुलगी, आई बाबा माझ्या देवाबद्दल बोलतायत. धावत धावत आली. परकर पोलकर जुना वेश लक्षात घ्याल. आणि ती म्हणाली, बाबा, आई, तुम्ही विठ्ठलाबद्दल पांडुरंगाबद्दल बोलताय ना. ती खालच्या गल्लीतली ठकी, ती आई वडील चाललेत पंढरपूरला, आपण जाऊया. किती किती लोक जातात पंढरपूरला बाबा, आपण पण जाऊया ना. तिला जवळ घेतलं. छोटीशी मुलगी, तिच्या डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवला सावतोबानी आणि सांगितलं, बाळा जाऊया, पण आत्ता नको. आत्ता का नको? आता तो सगळे जण जात आहेत. पांडुरंग सर्वत्र आहे. आपण कुठलंही कर्म भगवदार्पित बुद्धीनं केल्यानंतर ते देवाला पोचतं. हे तत्वज्ञान बायकोला समजलं, सांगितलं, तिला कळलं, तिनं मान्य केलं. हे 5 वर्षाच्या मुलीला कळेल? पण संतांचं वैशिष्ट्य, त्याचा जो घास आहे तसा तो बनवतात. म्हणून तिला सांगितलं, बाळा आपण आत्ता नाही जायचं. हे जे शेत आहे ना मोठंच्या मोठं, त्याचा कोण धनी आहे माहितीये का? कोण? पांडुरंग त्याचा धनी आहे. हो, आपण त्याचं कुळ आहोत. तिला इतका आनंद, पांडुरंगाच्या शेताचा आपण कुळ आहोत, ते रक्षण करतोय. तिला आनंद झाला. बाकी लोक पांडुरंगाकडे फक्त जातात, आम्हाला त्यांनी अपॉइंट केलं या शेतावरती. वा. मग लगेच तिनं प्रश्न विचारला, कधी वसुलीला येत नाही? कधी वसुलीला येत नाही. सांगितलं, तो जरी आला नाही तरी त्याच्या ज्या वाट्याचं आहे ते आपण जाणाऱ्या येणाऱ्यांना देतो ना, सेवा म्हणून भाजी देतो, धान्य देतो, शिधा देतो. त्यानंतर ते 2 दिवस 4 दिवस जेवतात ना, त्याकरताच आपल्याला इथे ठेवलंय त्यांनी. तो धनी या शेताचा, तो धनी या शेताचा, मालक पालक कृपाळू गे म्हणती. मग हिनं लगेच विचारला प्रश्न, असं असलं तरी कधीतरी तर यायला पाहिजे ना, कधीतरी तरी यायला पाहिजे की नाही? त्याने येईल का? नागू म्हणे पितयाला, नागू म्हणे पितयाला, बाबा येईल का धनी येथे? त्याला जर बोलवलं तर कधी येईल का? तुम्ही आम्ही असतो तर हो, नाही, बघूया पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात.
पण संत जे बोलतात ते इतकं कॉन्फिडंट, इतकं आत्मविश्वासानं बोलतात, कारण त्यांनी भगवंत अनुभवलेला असतो. देव खाते देव पिते जनाबाई, देवा संगे व्यवहारिते, नागू म्हणे पितयाला, देवा येईल काधनी येथे, माळी वदला हो हो, निश्चयार्थ निरुक्ती, माळी बदला हो हो, देव येईल भावगे असे जेथे. जिथे भाव आहे तिथे त्याला यावंच लागतं. सिद्धांत बोलून गेले. सावतोबा, तिला आनंद झाला. सावतोबा परत जेवायला जाऊन बसले. हिनं थोडी भाजी खुडली आणि दुपारच्या वेळेला सगळी भाजी आपल्या परकराच्या अशा ओच्यामध्ये घेऊन बांधावर जाऊन बसली आहे. येणाऱ्या जणांना विचारतीये की पंढरपूरला चाललाय ना तुम्ही, एवढं आमच्या धन्याला देता का? एवढं आमच्या धन्याला देता का? लहान मुलं फार पटकन विश्वास ठेवतात हो. तुम्ही आम्ही ठरवलेलं असतं ऐकून न ऐकल्यासारखं करायचं. 5 वर्षाचा ध्रुव नारदांवर विश्वास ठेवतो की भगवंत सर्वत्र आहे, सदा आहे आणि सम आहे. 7 वर्षाचा प्रल्हाद नारदांवर विश्वास ठेवतो, तो खांबा कुठूनही प्रगट होऊ शकतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. पूर्व आख्यानात चाललेल्या विषयाला बळकटी द्यायला स्वतः पांडुरंग आला. जय जय रघुवीर समर्थ. संध्याकाळ झाली. सगळ्या वाऱ्या निघून गेल्या. एका वारीने तर बखरीत वर्णन केले त्यांनी कथांमध्ये. एका वारीने तर या मुलीला ढकलून दिलं म्हणे, असं वर्णन आहे. ती पुढं पुढं आली. आता वाऱ्या नाहीत, संध्याकाळ होऊन गेली. 6 वाजले 7 वाजले. पांडुरंगाला एवढं देता का म्हणणारी ही मुलगी. तू कोण? सावत्याची का? तो 1 वेडा तू 7 वेडी. होतंय काय पंढरपूरला यायला? आमच्याबरोबर भाजी देतेस? आम्ही काय नोकर आहोत तुझ्या काकाचे? ढकलून दिलं म्हणे तिला. भाजी सकट ती चिखलात पडली असं वर्णन केलं त्याने. आणि चिखलात पडल्या पडल्या विचार करते, हे वारकरी का हे वारकरी? आणि भाजी धुतली हो. गरीब माणसं भाजी वाया नाही घालवत. स्वच्छ केली, आपला परकर स्वच्छ धुतला आणि तशीच बसली आहे, रडते. काय करू? तळमळती आहे. आणि देवाला आपली उपासना पोचवण्याचं सगळ्यात फास्ट ईमेल म्हणतात ना, पटकन जाईल असं, तर आपल्या अंतःकरणातली तळमळ. काय माझ्याकडे असं की देवाला मी संतुष्ट करावं? शंकराचार्य म्हणाले, तुला मी काय देऊ पांडुरंगा? रत्नाकरोस्ति सदनम गृहिणीच पद्मा. रत्नाकर हे तुझं घर आहे, तुझे पाय चेपणारी पद्मा लक्ष्मी आहे. किंदेयमस्ति भवदे करुणार्णवाय, राधा गृहीत मनसा मनसोस्तु दैन्यम, दत्तम मया मम मनस्तदिदं गृहाण. गोपाल कृष्ण भगवान की जय. आचार्य सांगतात, देवा मी काय देऊ तुला? रत्नाकर हे तुझं घर, लक्ष्मी तुझे पाय चेपते, मी तुला काय देऊन तुला विकत घेऊ? पण एक गोष्ट तुझ्याजवळ नाही, एक डिफिशियन्सी, एक कमतरता तुझ्याकडे आहे. यू हैव नो माइंड. क्योंकि राधा ने वो चुरा लिया है. राधा जी ने आपका मन चुरा लिया है. मी माझं मन तुला देतो, पण ते तुझ्याजवळ नाही आहे. दत्तम मया मम मनस्तदिनं ग्रहाण. आपण अंतःकरणाने तळमळीने हाक मारल्यानंतर पांडुरंग येतोच हे तिला माहिती आहे. आणि तळमळतीये तळमळतीये. आणि भगवान स्वतः विचार करायला लागले, सगळ्यांकरता मी सम आहेच, पण माझ्याकरता तळमळणाऱ्याकरता मी विशेष आहे. आणि म्हणून पटकन एक 5-7 मिनिटात आख्यान आवरायचे म्हणून आवर्त घेतो. भगवान स्वतः वारकरी झाले. स्वतः तंबोरी वीणा घेतली, रामकृष्ण हरी म्हणत भगवान निघाले.
सगळ्या नवग्रहांना घेतलं, या रे एकमेकांच्या सारख्या राशीला लागता, इकडे या मंगळा शनी, इकडे या वारकरी व्हा माझ्याबरोबर थोडा वेळ. म्हणून वारकऱ्यांवर नवग्रहांचा परिणाम होत नाही बरं. किती पाऊस येवो, आहेत की नाही वारकरी जातात ना. आणि असे नवग्रह अष्टदिक्पाल वारकरी केले आणि स्वतःचा जय जयकार करीत, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण पंढरीनाथ महाराज की. आणि हिला असं वाटलं की यांच्याकडे आपली भाजी देऊया, आपली सेवा अर्पण करूया. म्हणून लांब उभी राहिली का पाठीमागचा अनुभव होता. पुन्हा पुन्हा धुणार किती, धुवून धुवून खराब होते नाही केव्हा. आपण भाजी आणायला जातो, इतका तो भाजीवाला भाजीवर पाणी मारत असतो. मी परवा 15 मिनिटं उभा राहिलो, म्हणलं आली का शुद्धीवर भाजी, दे मला अर्धा किलो. हां, लांब उभी राहिली आणि तळमळीनं विनंती करते, महाराज पंढरपूरला चाललाय का? हो. एक विनंती केली तर ऐकाल का? बोल. ही माझी भाजी देवाला द्याल का? माझी नाही, देवाचंच हे शेत आहे, पांडुरंगाचं हे क्षेत्र आहे. आम्ही इथे कुळ म्हणून आम्ही काम करतो. भगवान तिच्याकडे पाहतात. किती लोकांना कळलं की हे सगळं भगवंताचं आहे, ती तुके देवाचे. हे बोलतो आम्ही, पण लहान मुलं मनापासून बोलतात, दंभ नसतो तिथे. देतो देतो तव मी भाजी, नागू न रडे उगार आहे, रडू नकोस. अजून काही निरोप देऊ का? हे विचारल्यावर ही गडबडली. अहो, सांगितलेलं तेवढं काम नीट करत नाहीत माणसं. हे अजून काही तुला निरोप देऊ का विचारतात. ही म्हणते तुम्ही भगवंताचा आहात. भगवान गडबडले, एखादी माळ काढायला विसरली का काय, त्यांनी ओळख, म्हणजे भगवंतासारखे आहात. मग भगवंताच्या जीवात जीवाला, ठीक आहे काय, एक काम करा, त्याला म्हणा तुला नागुनी बोलावलंय, एकटा येऊ नको, रुक्मिणी देवींना घेऊन ये, सगळे त्यांचे सेवा मी करीन, रोज गजरे करून घालीन राई देवींच्या आणि रुक्मिणी देवींच्या गळ्यामध्ये. पांडुरंग म्हणाले बर. गेले, अंतर्धान पावले, पोचली भाजी. हो. पुत्रम पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छते. थोडीशी इच्छा, थोडीशी भावना जरी आली तरी भगवंत स्वीकारतो. थोडीशी भरभरून आली तर का नाही स्वीकारणार. आता ती तिथेच बसून आहे. रात्री आले तर, सकाळी आले तर, दर्शन झाल्या झाल्या निघाले तर, मी फार तळमळीनं निरोप दिलाय, लवकर आले तर. त्या संध्याकाळपासून मुलगी घरात गेली नाही. उपास केला तिने, एकादशी खरी केली, काही केलं नाही तिने, घरी गेले नाही. विचारायला आली आई, नाही पांडुरंगांना बोलवले ना, ते येणार आहेत. तिथेच बसून राहते. रात्रीची वेळ आहे ग, साप येईल, अमुक येईल, काही नाही मला साप करणार. मी साप आला तर असं बाजूला टाकेन. चित्तशुद्धी जया सर्पमित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस, गुरुपौर्णिमा आली, 4 दिवस पोरगी उपाशी आहे. दही लाहीचा प्रसाद द्वादशीचा झाल्यावर पांडुरंग येतील असं तिला वाटलं होतं, पण नाही आले. अहो, आपला नाश्ता झालेला असतो, जेवण झालेलं असतं, तरी संध्याकाळच्या प्रवचनात केव्हा एकदा मंदाताईंचं प्रवचन संपतंय असं मलाच वाटत होतं. काल वाटत नव्हतं बरं, नाही तर तुम्हाला. ही पोरगी 4 दिवस उपाशी आहे, फक्त एवढ्या एका कारणाकरता पांडुरंग येणार आहे, देव येणार आहेत. माझे बाबा बोलले, माझे बाबा खोटं कसं बोलतील. संत कधी खोटं बोलत नसतं. आणि मग मात्र सावतोबांचा धीर फुटला. कधी स्वतः करता इंडिव्हिज्युअल वैयक्तिक प्रार्थना न करणारे सावतोबा सांगतात, देवा कोठे गुंतलासी, योगियांचे ध्यानी, आनंद कीर्तनी पंढरीच्या. काय सुखे देवा, काय नेणो सुखे देवा, निद्रा केली कानी न पडती बोल माझे. देवा माझ्याकरता येऊ नका. एक तर तिचा निश्चय बदला. अशी पोरगी तुमची वाट पाहता पाहता मरून गेली, असं जर झालं तर तुमच्या
भक्ताच्या हाकेला पावतो या सिद्धांताला बाधा येईल देवा, काय ते तुम्ही ठरवा, या किंवा येऊ नका, पण या पोरीचा जीव तुमची वाट पाहता पाहता गेला असं व्हावं तुम्हाला वाटतंय का? आणि भगवान आले. त्या संत मेळ्यातनं ज्ञानोबा तुकोबांच्यातनं निसटले. ज्ञानोबा आणि गोरोबा काका, तुकोबांचा काळ नंतरचा आहे, मी चुकलो बोलायला, निसटले आणि इथे येऊन धावत आले. अहो अत्यवस्थ, 4 दिवस अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, अत्यवस्थ झालेली ही मुलगी त्या अवस्थेत पांडुरंगाला विचारते, देवा निरोप नीट नाही कळला का? का एकटेच का आलाय? रुक्मिणी देवी कुठे आहे? रुक्मिणी देवी प्रकट झाल्या, बाळाला जवळ घेतले. खूप मोठी कथा आहे. यानंतर सावतोबांच्या घरी भोजन झालेलं आहे या सगळ्या देवांचं. ज्ञानोबा त्यांची शोध करत 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 ज्ञानोबांसारखे संत, सगळे संत अरणभेंडीला आले आणि तिथे येऊन एका बाजूला पांडुरंग बसलेत, एका बाजूला ज्ञानोबा इत्यादी मंडळी बसलीत आणि मध्ये ही नागो बसली आहे. आणि असा तिचा गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी उपास सुटला, जो आत्ता आपला सुटणार आहे. तो दिवस आजचाच होता. आणि सांगायचा भाव असा, आजही पुष्कळ वारकरी मंडळी, तिथली वारी झाल्यानंतर रणभेंडीला जाण्याची पद्धत आहे अनेक वारकऱ्यांची. काय सांगतो मी एवढ्याकरता, सगळं एवढ्याकरता बोलतोय की संतांच्या इथे आपपर भेद नसतो, भगवंताच्या इथे आपपर भेद नसतो. त्याची जर भावना शुद्ध असेल, त्याचा जर अंतःकरणाचा भाव अतिशय पवित्र असेल तर त्याच्याकरता यायलाच पाहिजे त्यांनी, आणि त्याच्यावर कृपा केलीच पाहिजे. हा विश्वास तुमच्या माझ्या मनामध्ये उत्पन्न व्हावा, मध्ये मध्ये तो डिम होतो, तो पुन्हा व्यवस्थित व्हावा, एवढ्याकरताच नामदेवांचा हा अभंग पुन्हा पुन्हा अंतःकरणात आळवायचा, आवृत्ती करायची. तो अभंग हा आहे. संत संगतीचे काय सांगू सुख, संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे संगतीचे काय सांगू सुख, काय सांगू सुख, काय सांगू सुख. जय जय रघुवीर समर्थ. आज या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या दिवशी, कुठलीच योग्यता नसताना मला कीर्तन सेवा करायला मिळाली. याचं कारण आजच्या पूर्वरंगाचा विषयच तसा होता की संतांना आपला नाही परका नाही, कुणीही असो कसाही असो त्याचा ते सत्कारच करतात. अभद्रम भद्रमिती ब्रूयात ही ऋषींची संतांची पद्धत असते. म्हणून मला इथे उभं राहायला मिळालं. जे जे संबंधित असतील त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि इथेच थांबतो. झाले कीर्तन. एक काकांची आठवण सांगतो. पुष्कळ आठवणी आपल्याजवळ आहेतच, आणि आत्ताच बोललोय प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या. संत मंडळी किंवा अनेक मंडळी या जगामध्ये उपदेश करीत असतात. मला आदरणीय स्नेहाताईंनी आत्ता आज्ञा केली की एक छोटीशी गोष्ट सांग काकांची, म्हणून सांगतो. पुष्कळ या जगामध्ये उपदेश करत असतात. आम्ही मुलं कीर्तन करत असतो, प्रवचन करत असतो. पण आमचं प्रवचन कीर्तन हे पाठ करून असतं. आणि आदरणीय मंदातही आहेत, काका आहेत, किंवा अशी अनेक मंडळी आपल्या परिचयाची असतील की संत या दृष्टीने आपण त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो. त्यांचं सांगणं हे आधी केले मग सांगितले असतं. मी स्वतः अनुभवलेली गोष्ट सांगतो. सज्जनगडावर 1987 साली आदरणीय मारुतीबुवांनी गडावरच्या भक्तांना किंवा जवळच्या लोकांना वेदांत अवगत व्हावा एवढ्याकरता वर्ग सुरू केला, अभ्यास वर्ग. पितृपक्षामध्ये, भाद्रपद वद्य पक्षामध्ये तो असायचा. तेव्हा बुवा असं म्हणाले होते प्रस्तावनेत की श्रीधर स्वामी महाराज गडावर असताना
पहाटे 3ला श्रीधर कुटीमध्ये मागच्या माडीत आपण आलाय. खरे शास्त्री उपनिषद सांगायला येत असत आणि खरे शास्त्री रोज उपनिषद सांगत असत. ते पुन्हा सुरू करूया अशा अर्थानं रोज सकाळी 9 ते 10:30 असा आणि दुपारी साधारण 4 ते 5:30 असा रोज दीड तास असा वर्ग असायचा. पहिल्या वर्गाला आम्ही पुष्कळ मुलं होतो. माझ्याकडं काम माईक लावायचं होतं म्हणून नाईलाजानं मी तिथं बसलो होतो. आता हा वर्ग सुरू झाला. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं. श्रीधर कुटीत बरीच वर्ष वर्ग झाला. श्रीधर कुटीच्या मागच्या माडी जिथे श्रीधर स्वामी राहिले. नंतर मग तो वसुंधरा हॉलमध्ये शिफ्ट झाला. आदरणीय सातवळेकर जे आहेत त्यांचा एक हॉल मोठा बांधला आणि नंतर तो अण्णाबुवा हॉलमध्ये शिफ्ट झाला. अशा 3 ठिकाणी तो बदलला गेला. तर गडावरची जी 7 प्रवचनं असायची पितृपक्षातली, त्यात एक प्रवचन कराडला कृष्णाबाई मंगल कार्यालयात कुलकर्णी नावाचे एक कराडचे काकांचे अनुग्रहित, त्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा कुठल्या तरी कारणाने तेव्हाच ती तिथी यायची, तेव्हाच ती तारीख यायची. ते रात्री असायचं. म्हणजे 7 ते 8 ते प्रवचन असायचं. म्हणजे सज्जनगडावर आम्ही जाऊन पोहोचू शकायचो आणि प्रवचन करून रात्री परत यायचो. तेव्हा पहिल्यांदा जेव्हा बुवा गडावरून आदरणीय डॉक्टर काका निघाले, काकांची गाडी होती तेव्हा, काका उत्तम ड्राईव्ह, मला वाटतं ज्योत्स्ना ते आपण होतात आणि अजून एक जण कोणीतरी होते पुण्याचे गृहस्थ, आणि मला गडावरचा कोणीतरी रामदासी पाहिजे म्हणून बुवानी मला दिलं होतं की रात्री येताना उशीर होईल, अंधार असतो, बॅटरी घेऊन कोणीतरी रामदासी पाहिजे. तर सांगायचा मला भाग असा आहे की साधारण कराडच्या अलीकडे एक पूल येतो. या थोडासा पाऊस आला आणि 2 व्हीलरवाला एक मनुष्य चालला होता आणि त्याच्या मागे एक स्त्री बसली होती आणि तिच्या हातात बाळ होतं आणि भिजत होते ते. तर काका म्हणाले गाडी थांबव. म्हणजे मला वाटतं तो मनुष्य ड्रायव्हिंग करतो. गाडी थांबवली. आम्ही जाऊन त्यांना विचारलं की त्या ताई आणि बाळ जे आहे त्यांना गाडीत, कारण गाडी जागा होती, मोठी गाडी होती, आणि मग तुम्हाला स्टँडपर्यंत कुठपर्यंत आम्ही सोडतो आणि मग तुम्ही जा, म्हणजे ते बाळ भिजतंय म्हणून. अहो मी आपल्याला हे 30 वर्षापूर्वीचं सांगतोय, 87-88 साल, म्हणजे बघा 32 वर्ष झाली असतील, 32 जास्तच. ते म्हणाले नको. ठीक आहे म्हणाले. आम्ही बसलो आणि निघालो. मग आमची चर्चा सुरू झाली की काय बिघडलं होतं, अमुक तमुक. काका फक्त एकच वाक्य बोलले, त्यांची बाजू त्यांच्याकडं, आपली कृतियुक्त सदिच्छा होती. हे इतकं माझ्या अंतःकरणावर कोरलं गेलं. संतांची कृतियुक्त सदिच्छा असते, वरवर कोरडं बोलणं नसतं, तर ती सदिच्छा कृतियुक्त असते. म्हणजे अनेक आठवणी आहेत. त्यातली मला अगदी जुनी आठवण आठवली, ती आपल्यासमोर ठेवली मी. यानंतर सुदिनम कोणीतरी म्हणणार आहे म्हणून, नाही तर एरवी आम्ही म्हणतो सुदिनम, पण एक श्लोक मात्र आत्ता मी म्हणून घेतो काकांच्या वाढदिवसाकरता. आपण सगळ्यांनी तो म्हणूया. माझ्या पाठोपाठ आपण म्हणा. आपल्या वाढदिवसा दिवशी नेहमी मार्कंडेयांचं स्मरण करावं असं म्हटलेलं आहे. मार्कंडेय, सत्यनारायणाची पूजा करतो अशी मार्कंडेय पूजा करावी, कारण मार्कंडेय हे चिरंजीव आहेत. 3 लोकांचा, भू, भुवा आणि महा, स्वहा, या 3 लोकांचाच प्रलय होतो नेहमी, जो होतो 71 युगानंतर भागवतात वचन. आणि केव्हा तरी विशिष्ट युगानंतर मग मुख्य प्रलय होतो. या 3 युगांचा प्रलय पाहणारा कोण असेल? महापुरुष. आणि त्यावेळेला करारविंदेन पदारविंदम हे दर्शन झालेला महापुरुष कोण असेल? भागवताच्या आधाराने, अनेक पुराणांच्या आधाराने, तर ते मार्कंडेय आहेत. त्यांचं स्मरण वाढदिवसा दिवशी करावं असं म्हटलंय. म्हणून आपण सगळ्यांनीच या सदिच्छा देऊया, या शुभेच्छा काकांच्या चरणी अर्पण करूया. श्री मार्कंडेय महाभाग, मार्कंडेय महाभाग, सप्तकल्पांत जीवनम, सप्तकल्पांत जीवनम, आयुरारोग्यमैश्वर्यम, आयुरारोग्यमैश्वर्यम, देहि मे मुनिपुंगव, देहि मे मुनिपुंगव. श्री मार्कंडेय भगवान की जय. श्री मार्कंडेय भगवान की जय. झाले कीर्तन शेवट, कीर्तन रंगी वाजवा कर टाळी, नाम रोषय पाथका होय होळी. येथून कल्याण साम्राज्य सुखराशी, अवघे उठा ओवाळा राघोबास. 2 फक्त
मात्र श्लोक म्हणायचे, आरती नंतरच होईल. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांसी सदा लवावे. सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोल